नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 14 मे आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. 12 मे रोजी आपल्या तिन्ही दलांच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल जे मिलिटरीचे असतात त्या तिघांनी मिळून एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये एकंदरीतच 6 मे रोजी पाकिस्ताननी केलेला हल्ला आणि त्याला भारताने दिलेलं प्रत्युत्तर आणि आजची परिस्थिती याचं संपूर्ण वर्णन हे आपल्याला पुराव्यानिशी करून दाखवलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक उल्लेख दिले. हल्ले कुठे कुठे झाले भारतातर्फे, तिथे काय परिस्थिती होती आणि आम्ही काय केलं, या अगोदरचा फोटो आणि नंतरचा फोटो इथपासून सगळं तुमच्यासाठी संपूर्ण निवेदन तिथे दिलेलं आपण बघितलं. त्याच्यामध्येच एअर मार्शल ए के भारती यांचं जे निवेदन होतं ते अर्थातच महत्वाचं होतं, कारण या 4 दिवसीय जे युद्ध झालं त्याच्यामध्ये त्याला युद्ध म्हणायचं की नाही माहिती नाही, पण जो काही संघर्ष आपल्यातर्फे केला गेला त्याच्यातली प्रमुख भूमिका ही वायुदलाने निभावलेली होती आणि त्यामुळे ए के भारती ह्यांच्या निवेदनाकडे संपूर्ण जगाचं आज लक्ष वेधून घेतलं गेलेलं आहे. या ए के भारतींनी आपले दिनकर नावाचे जे कवी आहेत त्यांची एक पंक्ती उद्धृत केली, भयबिन हो न प्रीत. आणि त्याच्याबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली की त्यांनी हे का उद्धृत केलं, असं एका वार्ताहराने त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी उत्तर अत्यंत गर्भित असं दिलं, समजने वाले को इशारा काफी है. एके भारतींनी समजने वाले को इशारा काफी है हे बोलून तर दाखवलं, पण नेमकं त्यांना काय सांगायचं होतं, त्यांच्यासाठी समजदार कोण आहे आणि ते काय इशारा देतात आणि तो त्यांना पुरेसा आहे, याचाच अर्थ असा की मला जेवढं बोलायचंय तेवढंच मी बोललोय. मी सगळं काही बोलत नाहीये, पण मी जे काही बोलतो आहे ते समोरच्याला कळतंय मला पुढे काय करायचंय ते, आणि त्याच्या चाली काय आहेत, त्याचे डावपेच काय आहेत हे मी ओळखून आहे. ह्याची झलक तुम्हाला ए के भारतींनी त्या उत्तरामधून दिली. त्याच्या पंक्ती आहेत त्याचा म्हणजे इशारा ते काय देत आहेत लक्षात घ्या. ते काय म्हणतायत की तुम्हाला जर का धाकात ठेवता आलं नाही तर त्याच्याशिवाय माणसं जवळ पण येत नाहीत. भय बिन होऊन प्रीत, असं त्यांनी त्याचे वचन उद्धृत केलं. त्याचा अर्थ हा असा होतो. आणि तेव्हा भारतीय सैन्य हे आपला दरारा निर्माण करतंय, धाक निर्माण करतंय. तो कोणावर निर्माण करतोय, अर्थात पाकिस्तानी सैन्यावर निर्माण करतोय, असा एकंदरीत अर्थ ए के भारती यांच्या बोलण्याचा सगळ्यांनी काढला. पण एकंदरीतच तुम्ही बघाल का ती सगळी जी प्रश्नोत्तरं झाली त्याच्यामध्ये ए के भारतींचं प्रचंड कौतुक झालं. ते दुसऱ्या एका कारणासाठी, एका वार्ताहरानं त्याला प्रश्न विचारला की तिराना टेकडीमध्ये पाकिस्तानचं न्यूक्लिअर स्टोरेज आहे, तिथे आपण हल्ला का केला म्हणून. तेव्हा अजित ए के भारती यांनी त्यांना असं उत्तर दिलं की तिराना इथे न्यूक्लिअर स्टोरेज आहे हे मला माहिती नव्हतं, ते सांगितल्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि पुढचं वाक्य ते काय म्हणाले की आम्ही तिथे हल्ला केलेला नाही, आम्ही त्या टेकडीवर हल्ला केलेला नाही. आणि सगळेजण असं म्हणतात, म्हणजे मी तो व्हिडिओ जो आहे तो थोडा स्लो मोशन मध्ये पण करून बघितला, सगळे म्हणतात की त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्फुट हास्य या उत्तरानंतर आलेलं होतं. तेव्हा ते काय सांगतायत एके भारती याचा मी विचार करत होते. जसा तुम्ही पण विचार केला असेल कदाचित. 1-2 दिवसाचा विचारानंतर एक माझ्या मनामध्ये कल्पना आली, ही कितपत सत्य आहे मला माहिती नाही, पण मला जे सुचले आहे ते मला तुम्हाला जरूर सांगावं असं वाटतं. आणि म्हणून माझं लक्ष जे केंद्रित झालं ते 1988 साली न्यूक्लिअर नॉन ॲग्रेशन पॅक्ट म्हणून भारत आणि पाकिस्तानामध्ये एक उभयपक्षी करार झालेला होता. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं होतं की दोन्ही देश जे आहेत ते एकमेकांना आपण न्यूक्लिअर मटेरियल कुठे स्टोअर करतो, संग्रह त्याचा आहे, तो संग्रहाची जागा एकमेकांना लीज देतील. आणि त्याचा हेतू हा आहे
की अनवधानाने समोरच्या देशांनी अशा ठिकाणी हल्ला करू नये जिथे हे मटेरियल ठेवलं गेलेलं असेल. आणि ही प्रिकॉशन जी आहे, ही सावधानता जी आहे, ती सर्व देश घेत असतात. उदाहरणार्थ अमेरिका आणि रशिया यांच्यात सुद्धा अशा लिस्टची देवाणघेवाण होत असते. ही कशासाठी होत असते? कारण कधी एकदा युद्धाचा समजा प्रसंग आलाच आणि देश हल्ले करणार, आजच्या युगामध्ये मिसाईल सोडली जातील, पूर्वी रॉकेट सोडत होते, आणखी काही होतं, तुम्ही तोफगोळे सोडाल तुम्ही जर का त्या अंतरामध्ये असाल तर. पण हे सगळं करत असताना तुम्ही न्यूक्लिअर स्टोरेजला धक्का लागू नये ह्याचा विचार करायला पाहिजे. जोपर्यंत तुमचं जे न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आहे त्या डॉक्ट्रिन नुसार जर का परिस्थिती निर्माण झालेली नसेल तर तुम्ही न्यूक्लिअर तुमची हत्यारं जी आहेत, अणुअस्त्र, ती बाहेर काढणार नाही, त्याचा वापर होणार नाही, अशी एक जगाला तुम्ही ग्वाही दिलेली असते. आणि मग ती परिस्थिती जर का नसेल तर तुम्हाला जे हल्ले करायचे ते करू शकता तुम्ही, युद्ध जरूर करा, त्याला कन्व्हेन्शन वॉर म्हणू आपण, कन्व्हेन्शनल वॉर. पण त्याच्यामध्ये अण्वस्त्रांना कुठे तुम्ही इजा पोचू नये, त्या मटेरियल पर्यंत तुमचा हल्ला जाऊ नये, जेणेकरून अनवधानाने जर असा हल्ला झाला तर आसपासची जी मानवी वस्ती आहे तिच्यावरती जी दुर्दशा ओढवेल तिला अंत राहणार नाही. आणि म्हणून एक प्रकारे अशा प्रकारचे टाळता येणारे जे दुर्घटना म्हणू आपण, त्याच्यासाठी म्हणून ही लिस्ट एकमेकांना दिली जाते. आता लक्षात घ्या तुम्ही की जिथे अमेरिकेने आता ती विमानं पाठवलेली आहेत, म्हणजे रेडिएशन, किरणोत्सर्ग ज्याला आपण म्हणतो, तो कुठे कुठे चालू आहे ह्याचा मागोवा घेण्यासाठी त्यांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा पाकिस्तानात पोचलेली आहे. त्याच्यावरती कोणाचंही दुमत नाही. ते तिथे धांडोळा घेत आहेत याच्यावर कोणाचं दुमत नाही. तिथे काय मिळालं हे फारसं काही सांगितलं गेलेलं नाहीये. पण इजिप्तमध्ये जे बोरॉन आणि त्याची जी काही संयुग मिळतात ती संयुग मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात आणली जात आहेत, ती चीन मार्गे आणली जात आहेत. आणि मग त्याचा वापर करून, हे महत्वाचं अशासाठी असतं की ते संयुग म्हणे न्यूट्रॉन शोषून घेतं आणि तो जो अणुस्फोट किंवा किरणोत्सर्गाचा जो एक धोका तयार झालेला असतो तो कमी करण्यासाठी म्हणून या संयुगाचा वापर केला जातो. तर एकंदरीतच सगळी लक्षणं जी अशी आहेत ती एक प्रकारे कमी क्षमतेचं का होईना पण पाकिस्तानामध्ये कुठे ना कुठेतरी या संघर्षानंतर किरणोत्सर्ग सुरू झालेला आहे. आणि म्हणून तातडीने अमेरिकेकडून ही काळजी घेण्यात आली, बोरोन तिथे मागवण्यात आलेला आहे. ही पार्श्वभूमी बघता प्रश्न मनामध्ये उठणं स्वाभाविक आहे. आणि तिराना टेकडीवरती आता सांगितलं, मी माझ्याही व्हिडिओमध्ये मी म्हटलं की त्या टेकडीवरती जवळजवळ भूमिगत त्यांनी ते स्टोरेज बनवलंय, त्याला 5-6 दरवाजे आहेत आणि जो मुख्य दरवाजा आहे तो एका टनेल मधून जातो, भुयारातून जातो. तो टनेल वरतीच आपण हल्ला केल्यामुळे आतमध्ये पोहोचण्याचा मार्ग सध्या उपलब्ध नाहीये, वगैरे वगैरे सांगितलं गेलं सगळं. काहींनी तर असं सांगितलं की अगदी ज्याला आपण बंकर पेनिट्रेशन करू शकतील, म्हणजे आतपर्यंत शिरकाव करू शकतील असे बॉम्ब फेकले गेले, या काय मिसाईल फेकलं गेलं असेल आणि त्याच्यामधून मग तिथे जी उष्णता निर्माण झाली त्याच्यातून हा किरणोत्सर्ग, अणुस्फोट झालेला नाही पुन्हा एकदा सांगते, पण किरणोत्सर्ग पसरेल अशी मात्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आसपासची गावं जी आहेत ती रिकामी केली जात आहेत, लोकांना स्थलांतरित केलं जात आहे. आता ही पार्श्वभूमी बघता एके भारतीयांना विचारला गेलेला प्रश्न महत्वाचा होता. प्रश्नकर्त्यांनी काय म्हटलं की तिराना इथे न्यूक्लिअर स्टोरेज होतं, असं असताना भारताने तिथे हल्ला केला का? हा प्रश्नाला अत्यंत गर्भित अर्थ होता आणि त्याच्यावरती फारशी मल्लीनथी झालेली मी बघितली नाही. 88च्या अग्रीमेंट नुसार भारताने एखाद्या न्यूक्लिअर स्टोरेज वरती हल्ला करणं म्हणजे त्या कराराचं उल्लंघन आहे. तो करार काही आपण सस्पेंड केलेला नाहीये. आपण जसा इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केला तसा हा करार आपण सस्पेंड केलेला नाहीये. म्हणजे आपण हे सांगतो की त्या कराराला आम्ही प्रतिबंध आहोत, बद्ध आहोत आणि त्यानुसार आम्ही कुठल्याही न्यूक्लिअर स्टोरेज वरती हल्ला करणार नाही.
आणि त्याला सुसंगत असं उत्तर एके भरतींनी दिलं. एके भरती काय म्हणाले, भारतीय वायुदलाने तिराना टेकडीवर हल्ला केलेला नाही. सिंपल गोष्ट सांगितली. आणि त्याच्या पुढे ते काय म्हणाले, थँक्यू, किराणा टेकडीवरती न्यूक्लिअर स्टोरेज आहे हे मला माहिती नव्हतं, हे तुम्ही आता सांगता आहात. आमच्याकडून तिथे हल्ला झालेला नाही. आता ह्या वाक्यांचा अर्थ काय तो समजून घ्या मित्रांनो. याचा अर्थ असा की ती जी काही यादी पाकिस्ताननी आपल्याला पाठवली तिच्यामध्ये तिराना टेकडीला भूमिगत स्टोरेज आम्ही केलंय आणि तिथे आम्ही न्यूक्लिअर स्टोरेज ठेवलेलं आहे. ही गोष्ट पाकिस्ताननी भारतापासून दडवून ठेवलेली आहे. बरोबर आहे ना. त्याचा समावेश जर का त्या यादीत असता तर भारताने तिथे हल्लाच केला नसता. म्हणजे गृहीत धरा की भारताने हल्ला केलेला आहे म्हणून. त्या दोन गोष्टी झाल्या. एक तर ते त्या यादीमध्येच नाही असं एके भारती सांगतायत आणि ते दुसरं सांगतायत की आम्ही हल्ला तिथे केलेलाच नाही. म्हणजे न्यूक्लिअर स्टोरेज तिथे आहे का नाही, त्याची यादी पाकिस्तानने दिली का नाही, त्यात त्याचा समावेश आहे का नाही वगैरे गोष्टी बाजूला ठेवा, पण आम्ही तिथे हल्लाच केलेला नाही. तर मी त्याचं उत्तर तुम्हाला काय देणार असं एके भारती म्हणाले. हा समजने वाले को इशारा काफी है, हे लक्षात घ्या. तेव्हा पाकिस्ताननी ती लिस्ट तयार करताना काही ना काही शानपट्टी केलेली आहे. शानपट्टी केलेली आहे. त्याचा अर्थ असा की तुम्ही 10 स्थळांची यादी भारताला पाठवली. त्या 10 स्थळी म्हणजे एक आकडा सांगते तुम्हाला, 10 म्हणजे 10च नाही, कदाचित 7 असेल, 8 असेल, 50 असेल, मला त्याची कल्पना नाही. पण जी तुम्ही यादी पाठवली तिथेच तुम्ही न्यूक्लिअर स्टोरेज ठेवलेलं आहे याची आज जगाला खात्री उरलेली नाही. म्हणजे त्या स्थळांमध्ये तुम्ही ठेवलंय का नाही माहिती नाही. त्याच्या व्यतिरिक्त कुठे ठेवलेलं आहे का हेही जगाला माहिती नाही. ह्याचा अर्थ असा की तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा. भारत काय सांगतोय की ह्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. ठीक आहे, तिथे न्यूक्लिअर स्टोरेज त्यांनी ठेवलं असेल हे आता तू वार्ताहर सांगतोय, कारण असं म्हणतात की तिकडे किरणोत्सर्ग झाला म्हणून. आम्ही तर तिथे हल्ला केला नाही. मग तसं असेल तर हल्ला कोणी केला, किरणोत्सर्गाला सुरुवात कशी झाली, हा प्रश्न उपस्थित होतो. आणि हेच प्रश्न जे आहेत ते आठवत असेल तुम्हाला, ते जे कुठचं कराचीच्या जवळचं मल्लीर कॅन्टोन्मेंट आहे त्याच्यावरून सुद्धा असाच प्रवाद तयार झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा अगदी पहिल्या काही दिवसांमध्ये आपल्या वायुदलाने सांगितलेलं होतं की आम्ही मल्लीर कॅन्टोन्मेंट वरती हल्ला केलेला आहे म्हणून, पण ते कोणाच्या लक्षात आलं नाही की ते कराची आहे म्हणून. नाही कोण, अनेकदा काय असतं संपूर्ण ब्रीफिंग मध्ये सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होतात असं नाही, पण ते नंतर लोकांच्या लक्षात आलं की अरे हल्ला तर कराचीचं नाव घेतलं नव्हतं, मग कसं, मग नाही नाही ते कॅन्टोन्मेंटचं नाव तर घेतलेलं होतं. मग तिथे काय होतं. आणि सर्वात मोठा प्रश्न, नूर खान जो रावळपिंडी जवळचा एअरबेस आहे तिथे काय होतं. एअरबेस पर्यंत न्यूक्लिअर मटेरियल पोचलं कसं, का पोचलेलं होतं. तो कार्गो कार्गो होता का. ती न्यूक्लिअर वेपन्स आहेत, जर का ती असतील तर ती कुठे पाठवली जात होती. एअरबेस वरती का होती ती. कॅन्टोन्मेंट मध्ये का होती. कॅन्टोन्मेंट मध्ये न्यूक्लिअर स्टोरेज ऐकलंय तुम्ही कधी. कसली तयारी चालू होती. पाकिस्तान बाहेर न्यूक्लिअर वेपन्स पाठवायचा प्रोग्राम होता का. कुठल्या देशामध्ये पाठवणार होते. आणि कुठे पाठवण्याचा प्रोग्राम नसेल तर ती जोडली जात होती का भारतावर सोडण्यासाठी, हा प्रश्न आहे. मला माझ्या अंगावर तरी शहारे आलेले आहेत. माझा थरकाप उडालेला आहे मित्रांनो, भीतीने थरकाप उडालेला आहे. एक साधे काही 26 पर्यटकांचा जीव गेला, त्याच्यानंतर भारताने निक्षून सांगितलं की आम्ही केवळ दहशतवाद्यांचे अड्डे उडवतो आहोत, त्या पलीकडे आमचं लक्ष नाही. त्याच्यानंतर पाकिस्ताननी उठून व्याप्ती वाढवली आणि तुमच्या एअरबेसेस वरती आणि लष्करी ठाण्यांवरती हल्ले केले. त्यानंतर भारताने हल्ले केले.
त्यानंतर केले. आता त्या ठाण्यांवरती जर का उघड उघड न्यूक्लिअर मटेरियल येऊन पडलेलं असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? आणि तुम्ही जर का तिथे न्यूक्लिअर मटेरियल आणलेलं आहे, हे त्या करारानुसार ताबडतोबीने भारतीय सैन्याला का कळवलं गेलेलं नव्हतं? एके भारती जे म्हणतात ना, भयबिन होईन प्रीत, त्याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही जर का अनडिक्लेअर्ड न्यूक्लिअर स्टोरेज अनडिक्लेअर्ड लोकेशनला ठेवलं असेल आणि तिथे भारताने जर का हल्ला केला असेल तर त्याची जबाबदारी भारत घेऊ शकत नाही. हा इशारा आहे. समजने वाले को इशारा काफी नाही. तर तुम्ही मला सांगा, इतक्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी काढतात. 5 राफेल पाडून दाखवली या लोकांनी. 5 राफेल आज पाकिस्तानामध्ये आपण युद्ध जिंकलो त्याचा विजयोत्सव चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्या पाकिस्तानी जनतेला माहितीच नाही की ह्यांचा दारुण पराभव झालाय. 11 का 12 हवाई तळ उद्ध्वस्त झालेत, हे जनतेपर्यंत पोचू सुद्धा दिलेलं नाहीये. ते अशा विचारात आणि गमजेत आहेत की आपण युद्ध जिंकलोय. इतकी फसवणूक करणारं जे राष्ट्र जे आहे त्यांच्या सोबत तुमची गाठ आहे. आणि तिथे जर का भारताने इतकी जरी चूक केली असती, लक्षात घ्या, हे सगळं का करायला लागतंय? कारण कुठेही विजय दाखवायला जागा नाहीये. भारताने करार मोडलेला असता तर यांनी ठाणाणा बोंबा मारल्या असत्या आणि त्यांचे जे सगळे समर्थक बसलेले आहेत ना, खंदे समर्थक, जगभरचे लिबरल, चीन, अमेरिकेतले सगळे त्यांचे समर्थक, युरोपातले समर्थक, हे सगळे चिची 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 करून तुमच्या अंगावर धावत आले असते. बघा, नरभक्षक आहे मोदी, आहे ना तो म्हणा, मौत का सौदागर आहे मोदी. सगळी विशेषणं बाहेर पडली असती. हल्ला केला यांनी, आमच्या न्यूक्लिअर स्टोरेजवर हल्ला केला म्हणून गवगवा केला असता, तुम्हाला डोकं तुमचं शांत बसू शकलं नसतं. हे आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली असती यांनी की मोदीला दहशतवादी म्हणून डिक्लेअर करा, मानवाधिकाराचं उल्लंघन, आणि त्याला मिलोसेविच सारखा तुरुंगात टाका. मिलोसेविच सारखा. मला आठवतंय मी 2006 साली एक लेख लिहिलेला होता की या ग्लोबल लिबरल्सना मोदींचा मिलोसेविच करायचा आहे म्हणून. ती गोष्ट वेगळी आहे, त्याची आपण कधीतरी कहाणी बघू. पण ते अजून डोक्यात आहे, तो अजेंडा डोक्यात आहे, लक्षात घ्या. पण तो यावेळी का नाही आला बाहेर? कारण दाखवायला प्रूफ नाहीये. दाखवायला प्रूफ नाहीये. न्यूक्लिअर स्टोरेज अनडिक्लेअर्ड जागी का आलेलं होतं, का आलेलं होतं याचं उत्तर पाकिस्तानला द्यावं लागेल. आणि तुम्ही जर का त्या यादीमध्ये त्या गोष्टी नसतील तर भारताने जिथे हल्ले केले म्हणून तुम्हाला अश्रू ढाळता येणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की ज्या अस्त्रांनी, ज्या शस्त्रांनी भारतीयांचा जीव घेण्याचं ठरलेलं होतं ते कुठे उलटलंय बघा. ते कुठे उलटलंय. तर ते शेवटी तो निर्णय करत असतो आणि न्याय देत असतो, ह्याच्यावर श्रद्धा ठेवा मित्रांनो. अके भारती यांचा इशारा कुणासाठी होता, काय होता, आणि तो समजदार, तो इशारा काफी आहे. म्हणजे समजला नाही तरी त्यांनी गृहीत धरलेलं आहे की नाही, तुमच्या मगदाडात गेलं तरी मला माहिती आहे तुमच्या मगदाडात जाणारच नाही मुळे, कारण तुम्ही समजदार नाही आहात. पण जे कोणी तुमचे पाठीराखे, जे स्वतःला समजदार आहोत आपण असं समजतो, त्यांनी माझा इशारा समजून घ्यावा, असं एके भारतीय आपल्याला सांगतायत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.